पुण्यातील नसरापूर प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो हादरलेला होता। याच प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सध्या सुरू आहे आणि या प्रकरणीच आता एक मोठी अपडेट सध्या समोर आलेली आहे। कारण की या प्रकरणातील आरोपी जो आहे भीमराव कांबळे या आरोपी विरोधात आरोप जे आहेत ते निश्चित करण्यात आलेले आहेत। ही अत्यंत मोठी आणि महत्त्वाची अपडेट या प्रकरणाची सध्या समोर आलेली आहे। खरं तर पोलिसांनी 28 दिवसांमध्ये संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केलेली आहे आणि कुठेतरी त्या पीडितेला किंवा त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज जेव्हा ही सुनावणी पार पडली, विशेष न्यायालयामध्ये ही सुनावणी संपूर्ण पार पडली आणि महत्त्वाचं म्हणजे आज पहिल्यांदाच या आरोपी भीमराव कांबळेला न्यायालयात हजर करण्यात आलं। यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार असा युक्तिवाद झाला। आरोपीच्या वकिलांकडून देखील आरोपी जो आहे त्याच्या विरोधात काही कुठलीही म्हणजे निश्चित असे किंवा पक्के असे पुरावे सादर करण्यात आले नाही। त्याच्यामुळेच या भीमराव कांबळेवरती जे आहे ते आरोप निश्चित करण्यात आलेले आहेत। पोलिसांनी 15 दिवसातच या प्रकरणाची चार्जशीट दाखल केली होती, ती देखील यावेळी सादर करण्यात आली। यासोबतच बाकीची जे आपण मेडिकल म्हणतो किंवा CCTV म्हणतो याची देखील फेरतपासणी यावेळी करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर चार्जशीट पत्राची देखील माहिती यावेळेस देण्यात आली आणि दोन्ही बाजूंचा जेव्हा युक्तिवाद संपला त्यावेळेस आरोपीवरती जे आरोप आहेत ते निश्चित करण्यात आले। आता त्याच्यावरती आरोप कुठले होते तर भीमराव कांबळेवरती नवीन कायद्यानुसार म्हणजेच भारतीय न्याय संहितेच्या 2023 नुसार कलम 103(1), 64, 65(2), 74, 137(2), 140(1) आणि महत्त्वाचं म्हणजे पॉस्को ॲक्ट कायद्यानुसार कलम 4, 6, 8 आणि 12 असे गुन्हे जे आहेत ते दाखल होते आणि हेच आता गुन्हे जे आहेत किंवा हे आरोप जे आहेत ते सध्या निश्चित करण्यात आलेले आहेत असंच म्हणावं लागेल। खरं पाहायला गेलं तर ही जे संपूर्ण जेव्हा प्रकरण झालं होतं ते 1 मेला झालं होतं। एकीकडे सगळा महाराष्ट्र जो आहे तो महाराष्ट्र दिन साजरा करत होता, मात्र या चिमुरडीवरती या नराधामाने अत्याचाराची घटना जी आहेत किंवा अत्याचाराचा केले होते। त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा संताप जो आहे तो उफाळून आल्याचं आपण सर्वांनीच पाहिलं होतं। आज या सगळ्यात या आरोपीवरती जे त्याच्यावरती आरोप झाले होते ते निश्चित करण्यात आलेले आहेत। पोलिसांनी 15 दिवसात चार्जशीट फाईल केली होती तर 28 दिवसात ही संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केली आहे। आता या आरोप निश्चित झाल्यामुळे पुढची जी सुनावणी आहे ती इन कॅमेरा होणार आहे। त्याच्यामुळे आता न्यायालय जे आहे ते नेमकी कशा प्रकारची शिक्षा या नराधामाला देते हे पाहणं महत्त्वाचं असेल। खरं तर याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जी आहे ते त्या मुलीच्या कुटुंबाकडून तिच्या वडिलांकडून करण्यात येते। यासोबतच जन्मठेपेची शिक्षा होते का हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। मात्र सध्या या प्रकरणाची एक मोठी अपडेट म्हणावी लागेल की आरोपी भीमराव कांबळेवरती त्याचे आरोप जे आहेत ते निश्चित करण्यात आलेत। आता यापुढे न्यायालय नेमके कशा प्रकारची शिक्षा या आरोपीला देतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।